तर कशी आहे पब्लिक? गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. बाहेर जातोय, शर्ट सुकत टाकलेला सुकलाय. आता बघू शकता बाजूला आपली गाडी आहे 220, एकदम रावस. 2-3 वर्ष आले जागेवरतीच उभी आहे ॲक्सिडेंट नंतर. पण आता आतमध्ये जातो, जरा टिफिन आहे तो पॅक वॅक करायचा आहे परत आपल्याला. असा डब्बा घेतला आहे जरा. फिया कलेक्शनची थैली आपल्या कपडेवाली, आपण डब्यासाठी तीच वापरतो. कपडे पण भेटतात, डबे ठेवायला पण भेटते. असं थैली वेलीमध्ये एकदम पॅक वॅक करून कसं फर्स्ट क्लास बॅगेमध्ये भरून कामाच्या यायला निघायचं आहे. सकाळ झाली, उशीर झालेला असा पण थोडा होत. बँडेज बघतो, बँडेज कुठे गेले. बँडेज भेटले, नेईला बांधायचं एक टाईम जातो. बघतो आता तुम्हाला बांधल्याच्या नंतर भेटून. बँडेज अशा ह्याच्याने बांधून झालेले आपले एकदम ओके. कॉफी पिऊया, ब्लॅक कॉफी. लोक चहा पितात, चाय, व्हाईट कॉफी दुधाची, हे सगळं पिण्यापेक्षा आपली ब्लॅक कॉफी चांगली असते, हेल्दी असते. आपल्याला डाएट मेंटेन करायला पण चांगलं ह्याच्यात येते. फटाफट 5-10 मिनटं लागली मला कॉफी पियाला. थोडा टाईम लॅप्स त्याच्यातच घ्या जरा ओढून. ब्लॅक कॉफी पिलं की कसं थोडं सकाळी एकदम फ्रेश पण वाटतं आणि काम करायला पण जरा एनर्जी येते. त्यासाठी जरा ब्लॅक कॉफी बरी पडते सकाळची. मी रोज पितो, तुम्ही पण पिया. त्यानंतर आता घराला लॉक लावून झालं, निघालो मी कामाला जायला. चला घरातनं बाहेर पडतो. पिकनिक गार्डन बघताय तुम्ही, आपण इथनंच येतो जातो, आपलंच गार्डन आहे. सकाळी पण सुनसान, संध्याकाळी पण सुनसान. आता आलो पिकनिक गार्डनला, मेन सर्कलला. रिक्षा काय भेटत नाही इथे. आता बघू, माझा मित्र पवा तो आला तर त्याच्या, नाही तर दुसऱ्या कोणीतरी गाडीवरती बच्ची हा आमचा मित्र. तेवढ्यात पवाभाई भेटला आपल्याला गाडीवरती. तो आपल्याला सिप्सच्या इथे ड्रॉप करेल. ड्रॉप केल्याच्या नंतर मग तिथून हळूहळू जाऊ. जाता जाता आम्हाला एक ॲक्सिडेंट भेटलं. एक पोरगी होती, स्कूटी चालवत होती. पाऊस चालू आहे, तुम्ही पण गाडी हळूच चालवा आरेमध्ये. आलो आता कंपनीमध्ये. मन्या भाऊ भेटला आहे, बच्ची आहे, बागुल आहे. बागुल शेठ जरा उदासीमध्ये आहेत. बघताय तुम्ही कसे हसताय कोपऱ्याने. ही कंपनी आमची दुसऱ्या माळ्यावरती आहे, हे बेसमेंट. आम्ही लिफ्टने नाही जात, आम्ही चालत जातो. तर सुटून आलो परत बाहेर. संध्याकाळचे 4 वाजलेत. तर घरच्या दिशेने परत पिकनिक गार्डनला आलो. गार्डन बघताय तुम्ही, सकाळी होतं तसं आता पण सुनसान आहे एकदम. गार्डनमध्ये आता पण कोण आहे.